नमस्कार. मी सौमिनल ओक नेने. भाग 32. स्वामी सत्यानंद यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाचा आपण अभ्यास करत आहोत. भाग 32 आणि भाग 33 यामध्ये आपण ओम जप ध्यान याचा अभ्यास करणार आहोत. ओम हा मंत्रांचा राजा आहे. मंत्र म्हणजे मननात त्रायते इति मंत्र हा, जो आपल्या मनाला आधार देतो, संकटातून तारून नेतो तो मंत्र. अ, उ आणि म या 3 अक्षरांचा हा मंत्र. ओमचे अनेक अर्थ सांगितले आहेत. उपनिषदात म्हटल्याप्रमाणे ओम हा आपल्या अस्तित्वाला, आपल्या ऊर्जेला विश्वाशी म्हणजे वैश्विक ऊर्जेशी जोडणारा पूल आहे. स्वामी सत्यानंद म्हणतात की ओमचे जरी अनेक अर्थ सांगितले असले तरी ओम जपाने आपल्याला जो अनुभव येतो तोच त्याचा अर्थ, आणि तो आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. ओमचा जप सावकाश किंवा भराभर करता येतो. तुम्ही प्रयोग करून तुम्हाला कुठली पद्धत आवडते ते शोधून काढा. जर भराभर उच्चार करून जप करायचा असेल तर तुम्ही हृदयातून ओमचा उच्चार होतोय असं इमॅजिन करा. काही वेळाच्या प्रॅक्टिसनंतर ओमचा जप हृदयाच्या ठोक्यांबरोबर आपोआप होऊन संपूर्ण शरीरातून ओमचा जप होतोय असं तुम्हाला जाणवेल. भराभर जप करण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे आपल्या नाडीच्या ठोक्यांबरोबर, पल्सबरोबर ओमचा जप करणे. हा जप मनात केलेला जास्त चांगला. ओमचा जप हळूहळू करायचा असेल तर तो मोठ्याने केलेला जास्त चांगला. विशेषतः सतत ज्यांचं मन विचारात असतं, अशांत असतं, त्यांनी मोठ्याने जप करावा. जसजशी तुमची ओम जप ध्यानात प्रगती होईल तसा तो मनात करणं वाढवायला हवं. जप करताना तुमचं पूर्ण लक्ष ओमच्या प्रतिमेवर आणि ध्वनीवर असलं पाहिजे. मोठ्याने किंवा मनात कसाही जप केला तरी अवेअरनेस, ओमच्या उच्चाराची जाणीव, त्याचा अर्थ आणि त्याची प्रतिमा याकडे एकाग्रतेने लक्ष असलं पाहिजे. ओम जपामुळे तुमचं मन भौतिक जगाकडून आत वळून तुमच्या स्वतःच्या मनाचा शोध घेऊ लागेल आणि मन शांत होईल. ओम जपासाठीची बाह्य प्रतिमा फार मोठी नसावी. तुम्ही स्वतः लिहिलेला किंवा चित्र काढलेला ओम असू शकतो. मनातली प्रतिमा बंद डोळ्यासमोरच्या अवकाशात इमॅजिन करा. तुम्हाला आवडेल ती प्रतिमा निवडा, पण एकदा निवडलेली प्रतिमा बदलू नका. ध्यानबिंदू उपनिषदात सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या हृदयाच्या मध्यभागी अंगठ्या एवढी दिव्याची किंवा मेणबत्तीची ज्योत आहे आणि त्यात ओम आहे अशी कल्पना करून ओम जप करू शकता. याबद्दलची माहिती आपण पुढील भागात भाग 33मध्ये जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. हरिओम तत्सत.